आपल्या सोबत आहेत आमदार श्रीकांत भारती सर. काल नाशिकमध्ये पोलिसांना दीक्षांत समारोह पास होता आणि त्यातच आपले आपण जे कार्य करतात त्यामध्ये 5 जे अनाथ मुलं आहेत ते उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली आहे. काय काल 124वा दीक्षांत समारंभ नाशिकच्या पोलीस प्रशिक्षणाच्या प्रांगणात पार पडला. महाराष्ट्राच्याच इतिहासात नाही तर देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की 5 अनाथ मुलं उपनिरीक्षक म्हणून बाहेर पडली. ही पहिली वेळ आहे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये की अनाथांना 1% आरक्षण जे 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जो निर्णय झाला त्याचा परिणाम म्हणून हे 5 उपनिरीक्षक बाहेर पडले. त्याच्यामध्ये 2 मुली आहेत. अभय आहे, सुधीर आहे, अमोल आहे, सुंदरी आहे, जया आहे. असे बालगृहातनं बाहेर पडलेले ही मुलं आता उपनिरीक्षक म्हणून बाहेर पडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाच्या सेवेमध्ये आतापर्यंत 72 जणं 1% आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडले. अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनात देखील आपण वेळ काढून आपल्या मूल्य वेळ काढून त्यांना नाशिकमध्ये उपस्थित होते आहे. तेव्हा मग त्या 5 आपले जे मुलं आहेत त्यांची काय बंद आहे? मुळामध्ये ही माझी मुलं आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी अडवलेली मुलं आहे. 6 तास बाय रोड जाणं खरं पाहिलं तर खूप छोटा विषय होता. मुलांचा खूप टोकाचा आग्रह होता की बाबा तुम्ही जर आले नाहीत तर आम्ही आयुष्यात तुमच्याशी बोलणार नाही. आणि हे हळवे ओले नाते आहेत सगळे. म्हणजे ज्यावेळेस ती 5ही मुलं परेड करत येत होते आणि आमच्या डोक्यावर कॅप घालत होते तो आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट कुठली असेल तर अनाथ कॅटेगरीतून जरी ही मुलं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली असली तरी महत्त्वाचं असं की यामध्ये 1 महिन्याच्या कालावधीमध्ये परफॉर्मन्स वाईज टॉप लेवलचा कुठला मुलगा असं होता तर तो माझा अभय तेली अनाथ मुलगा होता. तो जो जनरल कॅटेगरीला बीट करून सगळ्यात समोर आला. त्याला 2 पारितोषिकं मिळालेली आहेत. जसं की आपण पाहिलं तिथं खूप चांगलं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. पण पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झालेली आहे. इतर काही अनाथ मुलं पण असतात. काही मुलं जे आहेत ते चुकीच्या मार्गावरती येतात किंवा लोक जे आहेत त्यांचा गैरवापर करून घेतात. आपल्या माध्यमातून आपण अशांना काय आवडतं? मी गेल्या 8 वर्षापासून तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून बालगृहातनं बाहेर पडलेल्या अनाथांमध्ये काम करतो. माझा अनुभव असा आहे की मुलगा जेव्हा 18 वर्षापर्यंत बालगृहामध्ये असतो तेव्हाच तो सेफ असतो, सिक्युअर्ड असतो, सोशली सिक्युअर्ड असतो, इमोशनली सिक्युअर्ड असतो, ज्युडिशियली सिक्युअर्ड असतो. ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत तो सुरक्षित असतो. पण तो जेव्हा बालगृहातनं बाहेर पडतो त्यावेळेस त्याचं वय 18 वर्षात असते. खरं पाहिलं तर त्याच वयात त्याला खऱ्या गायडन्सची जास्त आवश्यकता असते. त्याला इमोशनल सपोर्टची आवश्यकता असते. त्याच्या बेसिक नीडपासून त्याची गरज असते. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था. आम्ही गेल्या 8 वर्षापासून मुलगा जेव्हा ऑर्फनेजमधून बाहेर पडतो तेव्हा त्याचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, त्याचा IQ टेस्ट करतो, त्याची राहण्याची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो आणि त्याची एज्युकेशनची फी भरतो. एक चांगली गोष्ट मागल्या सरकारमध्ये अशी झाली की आता बालगृहातनं बाहेर पडलेल्या प्रत्येक अनाथ मुलाला फ्री एज्युकेशनचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर केवळ एज्युकेशनची फी भरणं आणि राहण्याची व्यवस्था करणं एवढीच आवश्यकता नाही. तुम्ही जे विचारलं त्याच्यामध्ये तो जर सोशली स्ट्रॉंग व्हायचा असेल तर त्याला इमोशनल सपोर्टची जास्त आवश्यकता असते. आणि आता आम्ही हळूहळू या विषयामध्ये जास्त समोर चाललो आहे. आता आम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलर अपॉइंट केले आहेत की या सगळ्या मुलांशी ते काउन्सिलिंग करतात. मुळामध्ये हा मुलगा अनाथ असल्यामुळे खरं त्यांना अनाथ म्हणलंच नाही म्हणजे ते स्वनाथ आहेत. कारण ते कॅपॅसिटी वाईज स्ट्रॉंग आहेत, ते प्रतिभावान आहेत, स्ट्रगलर आहेत, संघर्ष करण्याची क्षमता आहे. ते जेव्हा बाहेर पडतात त्यावेळी जर दिशा योग्य मिळाली तर ही सगळी युवा शक्ती ही प्रॉब्लेम नाही राहणार, क्रायसिस नाही राहणार, निगेटिव्ह नाही राहणार, ही ॲसेट होईल. ही 5 मुलं जी अनाथालयातनं बाहेर पडली ती आता PSI जरी त्याच्यातनंही सिद्ध झालं आहे. नक्कीच खूप 5 मुलं जी आहेत ती अनाथ असून सुद्धा उपनिरीक्षकपदी निवड झाली आणि त्यांचीच जी आनंद जो आहे तो श्रीकांत भारती यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केला आहे. सम्राट कुटेकरसोबत बोलगुलो देशोन्नती.